ज्यांनी पक्ष स्थापन केलं ज्यांनी पक्ष स्थापन केलं त्यांचा पक्ष काढून घेतला जातो, हे चिन्ह काढून घेतलं जातं, हे कायद्याला धरून नाही असं पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे. आता ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जात आहेत ना. सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत, कायदे पंडित बसलेले आहेत, ते ठरवतील ना ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे. त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जातच आहे ना साहेब. काल जितेंद्र आव्हाडने एक असा आरोप केला का अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी ओबीसीचा जो निधी असतो तो नेहमी रोखून धरलेला आहे. मग त्यांना ते पाणी घ्यावं लागतं, मग परत पाणी सोडावं लागतं, मग परत ते चालूच असतं. ते जोपर्यंत आहे तुम्ही आहात तोपर्यंत तो कार्यक्रम थांबण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. थँक्यू सर. होती त्यातून ते आता मुक्त झाले की नाही, त्याच्यामुळे त्यातून नवीन झाले, त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसला अर्थ राहिला नाही. आणि नवीन मनुष्य जो आहे तो 2 महिन्यांनी पुन्हा निवडून येईल तिथे आमचाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा जो कोणी एखादा उमेदवार 2 महिन्यांनी निवडून येईल. त्याला ते डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट करणार नाही, त्याच्यामुळे सेफ झाले. साहेब असं एक बोललं जातं की आता जे 6 जागा समीर भाऊचं नाव पुढे आलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, पण असं काय घडलं का शरीर? अरे समीर भाऊचं काय तसे 11 नावं होती तिकडे. ही नावं एक सजेशन्स होते किंवा हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत, काय याच्यापैकी कुणाला निवडा. आणि मग त्याच्यामध्ये जे आहे प्रफुल्ल पटेल जे आहे यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, राजकारणामध्ये आज नाही उद्या, उद्या नाही परवा थांबायचं असतं. तेच प्रफुल्ल पटेलचा अजून कार्यकाळ 3 वर्ष बाकी असताना अचानक त्याचं तेच सांगितलं नाही, काही तांत्रिक कारणामुळे त्यांना तिथे राजीनामा देऊन परत निवडून यावं लागलं. आणि आता जे चालू असं वाटतं जे काय त्याच्यात विशेष तुम्हाला काय वाटतं? आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे, त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही. आलं नाही का, वाचलं नाही का, ऐकलं नाही का तुम्ही, का परत ढोंग करता तुम्ही पण? आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या, ऐकल्या की नाही सगळ्यांनी? मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलं? आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे. शिवीगाळ करण्याची असंच म्हणायचं ना. ते तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट करणं हे सध्या आजही सुरूच आहे. त्याची ते संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललं आहे काय? आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, हे काय बनाना रिपब्लिक आहे काय? टोळ्यांचं राज्य आहे काय? काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल
तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा ना त्या समाजाचा हा काही मता येत नाही. 4 दिवसानंतर पुन्हा पाणी घेतलं म्हणजे जागा ज्या आहेत ते एका प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच मिळालेलं आहे. भाजपकडे उमेदवार सक्षम नव्हता असं मला काय माहिती नाही. ते भाजपला विचारायला पाहिजे की त्यांच्याकडे कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यांनी ते का केलं, कुणासाठी केलं, कशासाठी केलं आहे. आणि एक आहे ना की अशोक चव्हाणसारखा एक मोठा कार्यकर्ता नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे, ज्याचा होल्ड आहे अनेक मतदारसंघावर, ते जर स्वतःचा पक्ष सोडून जर BJPमध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा BJPचं काम होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आहे. साहेब. राणे भास्कर राणा पण ठीक आहे, आता दोघांनी जे आहे काय शाब्दिक लढाई लढावी, परंतु शाब्दिक लढाईमध्ये सुद्धा थोडं सांभाळून बोलावं. जे जाधव जे आहेत ते नारायणराव राणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाटेल ते काय बोलायला लागले तर ते सुद्धा मग त्याला आरेला कार्य उत्तर देणारच. तर ते जे जाधव म्हणून आहे भास्कर जाधव त्यांनी सुद्धा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे ना. सर तुमचं आयुष्य